परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज बीडमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। विशेष जर पाहिलं तर या बैठकीमध्ये महादेव मुंडे यांचं कुटुंब देखील सहभागी होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे आहेत। काल तुमची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली, बोलणं झालं, काय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि एसआयटी देखील स्थापन केली आहे? म्हणजे जे 21 महिने झाले तरी आरोपी मोकाट आहेत, त्याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेट देऊन आलात काल। तर मुख्यमंत्री साहेबांनी एवढं सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि पारदर्शकपणे तपास केला जाईल। आणि माझ्या म्हणण्यानुसार जे साबळे सर आणि सपकाळ सर आणि पंकज कुमावत PSI आहेत, त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री साहेबांनी काल केली आहे। आणि आज जे दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक ठेवली आहे, त्याच्यामध्ये आम्ही पण आता रामकृष्ण कार्यालयामध्ये बैठक आहे, त्याच्यात आम्ही उपस्थित राहणार आहोत। म्हणजे काल मुंबईहून निघून आम्ही डायरेक्ट इथे बीडमध्ये पोहोचलो आहोत। आता 12 वाजता बैठक आहे, आम्ही आता इथून बैठकीला जाणार आहोत। काय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली? सकारात्मक चर्चा झाली? काय बहीण म्हणून तुम्हाला शब्द दिले आहेत? सकारात्मक चर्चा झाली। आता मुख्यमंत्री साहेब जे म्हणले की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कारण त्यांनी विधान भवनात बी हा शब्द केला, आता पण हा शब्द केला की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कोणीही आरोपी असतो त्यांना अटक केलं जाईल। मग आपण आपले मुख्यमंत्री साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे देव आहेत, त्यांच्यावर मी सकारात्मक आहे। पण आरोपी गाजा आड गेल्याशिवाय म्हणजे माझा न्यायाचा लढा काही संपणार नाही, तोपर्यंत लढतच राहणार। बरं, 20 ते 21 महिन्यांचा कालावधी होतोय, मात्र तरी देखील एकाही आरोपीला अजून अटक झालेली नाही आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी आणि मुंडे कुटुंबाची प्रमुख मागणी याच्यामध्ये काय असेल? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की जे आरोपी मोकाट फिरतायत 21 महिने झालं की त्यांना तात्काळ अटक करा। आरोपींचे नावं मी मुख्यमंत्री साहेबांना दिले आहेत। जे बाळाभाऊ बांगर घेत आहेत ते तर स्पष्टपणे घेत आहेत, पण मी गुपितपणे देवेंद्र फडणवीस साहेबांना नावं दिली आहेत। तर मग त्याचा पंकज कुमावत साहेबांकडं ते निवेदन जाऊन पंकज कुमावत साहेब आरोपींना तात्काळ अटक करतील ही आशा आहे। पण कोण आहे त्याच्यामध्ये? नाव देखील यापूर्वी नाही, म्हणजे माझा आरोप थेट वाल्मी कराडवर आहे, कारण ते बंगल्याहून फोन आला तपास थांबविला, त्याच्यामुळे मग त्यांनी जर नसता खून केला तर त्यांनी तपास थांबवायचं कारणच नव्हतं, कारण त्याच्यामध्ये माझा थेट आरोप वाल्मी कराडवर आहे। त्याच्यामुळं मग बाकीची नावं आम्ही जे दमदाट्यामध्ये 7 आम्हाला सकाळ साहेबांनी जे नंबर दिले ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना गुपितपणे दिले आहेत। नाही, मी म्हणजे एकदम मी फक्त माझ्या माहितीस्तोवर मला जे माहिती आहे ते थेट मी वाल्मी कराडवर दोष करत आहे, पण बाकीची नावे सगळे मी मुख्यमंत्री साहेबांनाच दिलेली आहेत। तुम्ही तुमच्या पतीचा PM रिपोर्ट जो आहे तो पाहिला असेल किंवा त्यांचे फोटो बघितले असेल, किती विचित्र पद्धतीने त्यांना मारण्यात आलेलं आहे। आजच्या बैठकीतून नेमकी काय मागणी करणार आहे तुम्ही? म्हणजे मी काही वाचला नाही PM रिपोर्ट, आणि मला माझ्या भावानी फोटो पण दाखवले नाहीत, कारण ते आहेतच कोरते पद्धतीचे, त्याच्यामुळे मला काही दाखवले नाहीत। पण आजच्या दादांच्या नेतृत्वाखाली जी बैठक आहे मनोज दादा जरांगे पाटलांच्या, त्यांच्या नेतृत्वाखाली जे आता ते निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्हाला न्यायाच्या लढ्यात जे मदत करतील त्याच्यावर आम्ही समाधान राहत आहोत। ताई, याचा शेवट नेमका कशा पद्धतीचा असणार आहे? कधीपर्यंत हे असा लढा सुरू राहणार आहे असं तुमचं? आता SIT काल स्थापन करण्याचं सांगितलं आहे, मग आता SIT मार्फत 8 दिवसात आरोपी अटक करतात असं मुख्यमंत्री साहेब म्हणले आहेत। मग आता जोपर्यंत आरोपी फाशीवर जात नाही तोपर्यंत तर आपला न्यायाचा लढा चालूच राहणार आहे। नक्कीच। तर या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे, आणि या प्रकरणातील आरोपी जोपर्यंत फासावर जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।